मग शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळ, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे, शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. पुढचे भयानक शब्द आहेत, बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या परते आता विशेष काय लिहावे. पौरुष म्हणजे काय ते सांगतायत सगळ्यात. पौरुष कशात आहे ते सांगतायत. वडिलांचं सगळं आठवा, लगबग कशी केली त्यांनी हे राज्य साधनेच्यासाठी ती आठवून बघा सगळ्या ह्याच्यात. मी आज एक 2-4 गोष्टी सांगतो आहे. संभाजीराजांचं दानपत्र आहे. संभाजीराजांना त्यांचं एकूण अपेक्षेपेक्षा राज्य लवकर मिळालं संभाजीराजांना, म्हणून संभाजीराजांनी 10,000 सुवर्णमुद्रा देण्याचं, नामदेव भट्ट बाकरे यांचे चिरंजीव, त्यांना तो स्वामी म्हणतो, त्यांना प्रतिवर्षी 10,000 सुवर्णमुद्रा द्यायचं ते दानाचं पत्र आहे. त्याच्यावरती 2 ओळी स्वतः संभाजीराजांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या आहेत. संस्कृतमधनं दानपत्र आहेत. त्याच्यात संभाजीराजे असं म्हणतात, मतम मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभुराज छत्रपते यदत्रोपरी लेखितम असं म्हणतात ते. आणि पुढं जवळजवळ आत्मचरित्र आहे त्यांचं. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे आणि मग मी असं ते म्हणतात.